काही शस्त्र प्रणाली आहे कोणत्या संस्थेने नुकतीच विकसित केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. सर्वप्रथम MPATGM याचा फुल फॉर्म काय? मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल, ज्याचा उद्देश भारतीय लष्करासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने युक्त शत्रूच्या रणगाड्यांना नष्ट करणे या उद्देशाने या ठिकाणी हे डेव्हलप केलं आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं हे? तर 200 मीटर ते 4 किलोमीटर कॅटेगरीमध्ये येतं. आणि या ठिकाणी तुम्हाला अजून काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी नुकतीच याची टेस्टिंग देखील करण्यात आलेली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. DRDOने विकसित केला आहे तर DRDO बद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली याची 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव आयोजित केला गेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. चीन, रशिया आणि इराण सारख्या ब्रिक्स प्लस सदस्य देशांचा समावेश असलेल्या या संयुक्त सागरी सरावाचे आयोजन दक्षिण आफ्रिकेने केले आहे आणि ते सायमन टाउन बंदराच्या पाण्याच्या आणि हवाई क्षेत्रामध्ये केलेला आहे. या सरावाचा उद्देश लष्करी सहकार्य अधिक दृढ करणे, सागरी सुरक्षा धोक्यांना संयुक्तपणे तोंड देण्यासाठी क्षमता वाढवणे आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गाचे संरक्षण करणे या सगळ्या उद्देशाने हा जो काही सराव आहे विल फॉर पीस 2026 लष्करी सराव आयोजित केला गेला दक्षिण आफ्रिका या देशाच्या अंतर्गत किंवा या देशाच्या द्वारे. दक्षिण आफ्रिका अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सिरिल रामाफोसा, राजधानी आहे केप टाउन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये घरातील वाघांची म्हणजे व्याघ्र प्रकल्पातील बरं का घरांची नाही व्याघ्र प्रकल्पातील वाघांची गणना करण्यासाठी M-Stripes नावाचा ऍप्लिकेशनचा वापर केला जात आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहे अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत M-Stripes या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ते लिहून घ्या. मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस. बरोबर अशा याचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारले जात असतात. हे ऍप्लिकेशन आगामी वन्यजीव गणनेसाठी आहे जे वन कर्मचाऱ्यांना रिअल टाइम मध्ये डिजिटल पद्धतीने डेटा रेकॉर्ड करण्याचं या ठिकाणी परवानगी देतं, परमिशन देतं. तर अशा प्रकारचं हे M-Stripes नावाचं ऍप्लिकेशन आहे जे की या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पातील कोणत्या अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पातील वाघांची गणना करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. उत्तराखंड जे काही हायकोर्ट आहे उच्च न्यायालय आहे त्याचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोज कुमार गुप्ता असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनोज कुमार गुप्ता असं त्यांचं नाव आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून या ठिकाणी मनोज कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या उच्च न्यायालयाच्या बदलण्यात आलेल्या किंवा नवनिर्वाचित मुख्य न्यायाधीशाबद्दल. लेटेस्ट मध्ये 2026 मध्ये वेगवेगळ्या हायकोर्टचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश बदलले आहेत त्याच्यावरती देखील एकदा चर्चा करूया. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत मनोज कुमार गुप्ता, आपण आत्ताच पाहिलं. मुंबई हायकोर्टचे श्री चंद्रशेखर, मेघालय हायकोर्टचे रेवती मोहिते डेरे, केरळ हायकोर्टचे सौमेन सेन, झारखंड हायकोर्टचे महेश शरदचंद्र सोनक, पटना हायकोर्टचे संगम कुमार साहू, सिक्कीम हायकोर्टचे मोहम्मद मुस्ताक अयुमंतकथ असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने ज्याला आपण बोलतो PIB पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड तर या मंडळाने कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला नुकतीच या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. ही एक साठवणूक आधारित जलविद्युत योजना आहे ज्यामध्ये पूर नियंत्रणाचा एक महत्वाचा याच्यामध्ये घटक आहे, पॉइंट आहे. तर PIB पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाने सार्वजनिक गुंतवणूक महामंडळाने या ठिकाणी अरुणाचल प्रदेश राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला या ठिकाणी नुकतीच मान्यता दिलेली आहे. अरुणाचल प्रदेश स्थापना 20 फेब्रुवारी 1987,
मुख्यमंत्री प्रेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी इटानगर. दोन महत्वाचे राष्ट्रीय या ठिकाणी उद्यान आहेत. कोणकोणते? मौलिंग आणि नामदाफा. दोन महत्वाचे धरण आहेत, रंगनाडी आणि सुबानसिरी. चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत, बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग. पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वाती शांता कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? स्वाती शांता कुमार असं त्यांचं नाव आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच काय करूया, वेगवेगळे नवनवीन जे काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. पेटा इंडियाचा 2025चा वर्षातील सर्वोत्तम व्यक्तीचा पुरस्कार रवीना टंडन यांना. 2025चा सीईओ ऑफ द इयर पुरस्कार नील मोहन यांना. प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय समीर सोमय्या. 2026चा पहिला फिफा शांतता पुरस्कार तात्या डोनाल्ड ट्रम्प यांना. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना. कॅव्हिलियर डेल आर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा पुरस्कार श्रीनिवास डेम्पो यांना. आणि संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे स्वाती शांता कुमार यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 2026चा IEEE मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेन्सेन हुआंग हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत? तर पर्याय क्रमांक ए, एनव्हिडिया या कंपनीचे या ठिकाणी सीईओ आहेत. कोण? या ठिकाणी त्यांचं नाव काय आहे? तर जेन्सेन हुआंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना 2026च्या IEEE मेडल ऑफ ऑनरने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न. भारतीय वंशाच्या गणिततज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील 2025ची शास्त्रज्ञ या ठिकाणी म्हणून निवड झालेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलियामध्ये एक या ठिकाणी ठिकाण आहे न्यू साऊथ वेल्स. या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या या राज्यातील 2025ची शास्त्रज्ञ म्हणून भारतीय वंशाच्या गणिततज्ञ नलिनी जोशी यांची नुकतीच निवड झाली आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे? तर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणत्याही गणिततज्ञाला राज्याचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले लेग असलेले म्हणजेच पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT कानपूर. लक्षात घ्या. स्कॉर्प, SCORP, स्कॉर्प, त्याच्या पुढे IO टाकलं तर स्कॉर्पिओ असं होतं, बरोबर का नाही? असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर स्कॉर्प असं या मोबाईल मॅन्युप्युलेटरचं नाव आहे. काय आहे? तर इट्स फर्स्ट इंडिजिनियस लेग्ड मोबाईल मॅन्युप्युलेटर. म्हणजेच काय? पाय असलेलं भारतातील पहिलं मोबाईल मॅन्युप्युलेटर. सिंपल सांगतो, एक रोबोट आहे ज्याला पाय आहे, तो त्याच्या आधारे या ठिकाणी चालू शकतो. ज्या ठिकाणी माणूस सहजासहजी जाऊ शकणार नाही किंवा एखादी क्रिटिकल सिच्युएशन असत, जिथे काही समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दहशतवादी वगैरे लपलेले असतात, तर त्या ठिकाणी या गोष्टींचा या ठिकाणी वापर करण्यासाठी सहज या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. तर अशा प्रकारचा स्कॉर्प रोबोट हा जो काही आहे तो भारतातील पहिला पाय असलेला या ठिकाणी मोबाईल मॅन्युप्युलेटर आहे, जो की या ठिकाणी IIT कानपूरने विकसित केला आहे. लगेच काय करूया, बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया. जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा पहिला विमानतळ भारतातील कोणता आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. SIR अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य राजस्थान. भारतीय लष्कराचं पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन अरुणाचल प्रदेश. ISO प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ बिहार. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कालपेट्टा न्यायिक जिल्हा. कोणता जिल्हा भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा ठरला आहे? तर केई पनयोर, जो की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटरचं नाव आहे स्कॉर्प, जे की डेव्हलप केलं आहे IIT कानपूरने. पुढचा प्रश्न. अक्का पडे योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक बी, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अक्का पडे योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश कर्नाटकातील महिला आणि अल्पवयीन मुलींचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि या उद्देशाने या ठिकाणी अक्का पडे योजना सुरू करण्यात आली आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. जाता जाता कर्नाटक बद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरगट्टा. आणि 5 महत्वाचे धरण
तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, एलिसा हिली ही जी काही या ठिकाणी वुमन प्लेअर आहे, महिला खेळाडू आहे, कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाशी रिलेटेड आहे, संबंधित आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर एलिसा, ए फॉर ऑस्ट्रेलिया. असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. क्लिअर? तर या ठिकाणी त्यांच्याबद्दल ही न्यूज का महत्वाची आहे, तर त्यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्तीची, रिटायरमेंटची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्यायचा आहे. 2026चं जे काही T20 विश्वचषक आहे ते 7 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान होणार आहे आणि याचं यजमान भारत आणि श्रीलंका हे 2 देश आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला जाता जाता लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात जे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलेला आहे? मुंबई, बेंगलोर, चेन्नई की पुणे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं